शहापूरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता। खासदार बाळामामा म्हात्रे यांचे जवळचे सहकारी माजी आमदार पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करणार। शहापूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये अंतर्गत धुसफूस चालू असून अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे। काल खासदार बाळामामा म्हात्रे यांनी शहापूरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची एक बैठक आयोजित केली होती। मात्र या बैठकीला माजी आमदार पांडुरंग बरोरा हे शहापूरमध्ये असून सुद्धा उपस्थित राहू शकले नाहीत। त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय हा निश्चित झाला असून मंत्री गणेश नाईक यांच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला रामराम ठोकून लवकरच भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे। जे तुमच्या सोबत लोकसभेपासून सोबत असलेले पांडुरंग बरोरा त्यांनी राष्ट्रवादीमध्ये त्यावेळी प्रवेश घेतला होता, मात्र आता राष्ट्रवादीला ते सोरचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाण्याची शक्यता अशी तालुक्यात चर्चा आहे। काय सांगाल या संदर्भात? बघा, आता चर्चेवर विश्वास ठेवून चालणार नाही। बरोबर, सध्या तरी ते राष्ट्रवादी पण समजलं का साधारण 80% राष्ट्रवादी घेऊन ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। बघा, इथली राष्ट्रवादी तुम्ही बघितली असेल, 2-3 वर्षापूर्वी मी पण जिल्हाध्यक्ष होतो। मी काही कारणास्तव जायला नाही। 80% का 8% पण राष्ट्रवादी माझ्यासोबत नाही। अगोदर पांडुरंग बरोबर सुद्धा गेले होते शिवसेनेत। इथली राष्ट्रवादी आणि इथला कार्यकर्ता हा शरदचंद्र पवार साहेबांचा कार्यकर्ता, राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ता। त्याच्यामुळे पहिली गोष्ट तशी तर काय विषय नाही। पांडुरंग बरोबर हे पक्षातच राहतो, त्यामुळे तो काय विषय। पांडुरंग बरोबरांचे नाराजीचे कारण नाही, मला नाही माहिती। तुम्ही मला सांगितलं तर मी समजेल। आता माहिती